नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मृण्मयी खूप आपुलकीने गुंजाला विचारत असते की मला सांग, तुला मी तुझ्या बहिणीसारखी वाटते ना? मग तू तुझ्या मोठ्या बहिणीचं ऐकणार नाहीस? ऐकशील ना माझं? त्यावर गुंजा मान डोलावते. मृण्मयी म्हणते की तू तर माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहेस. ती गुंजाला सर्वांसमोर घेऊन येते आणि मग सर्वजण घरामध्ये येत असतात. सर्वजण घरामध्ये आलेले असतात. मृण्मयी ही गुंजाला घेऊन येत असते आणि तितक्यातच तिच्या हातात असलेल्या फुलांच्या पिशवीला धक्का लागतो आणि ती खाली सांडते. त्यातली सगळी फुलं खाली सांडतात. तर गुंजा ती फुलं उचलायला लागते तर मधू म्हणते की अगं गुंजा राहू देत, कदाचित तुझ्या स्वागतासाठीच पडली असणार ती. राहू दे, ये तू, असं म्हणून गुंजा आतमध्ये येते. मधू गुंजाला म्हणते की गुंजा खरंच सॉरी, खरं तर आम्ही कोणीही मोठ्या माणसासारखं वागलो नाही. गुंजा म्हणते की एक सांगू, विश्वास ठेवला तर तो असा अर्धवट ठेवायचा नसतो. विश्वास जर ठेवला तर तो पूर्ण ठेवायचा असतो आणि अगदी मरेपर्यंत तो विश्वास निभवायचा असतो. आणि हेच मी माझ्या आईकडनं शिकले. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. गुंजाचं ते म्हणणं सर्वांनाही पटलेलं असतं. तर मृण्मयी मात्र विचार करत असते, कारण सर्वेशनं देखील मृण्मयीला हेच वाक्य सांगितलेलं असतं. जर एखाद्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तो पूर्ण ठेवायचा, अर्धवट कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. आणि एकदा विश्वास ठेवला तर तो शेवटपर्यंत निभवायचा. मृण्मयी मनामध्ये म्हणते की हेच वाक्य मी 10 वेळा बाबांकडनं ऐकले आणि त्यांचं ऐकूनच मी बोलत असते आणि तेच नेमकं ही बोलली. मधू सर्वांना म्हणते की इथून पुढे सर्वांनी लक्षात ठेवा, इथून पुढे गुंजावर कोणीही कसलाही आळ घेणार नाही. कळलं का सगळ्यांना? सर्वजण हो म्हणतात. तर मधू म्हणते की आता खुश झालीस, आता सामान ठेव बरं तुझ्या रूममध्ये. गुंजा हसतच तिच्या रूममध्ये जाते. तर गुंजा इकडे रात्रीच्या वेळी भांडी आवरत असते. त्याचवेळी अशोक आणि मधू तिथे येतात. मधू गुंजाला म्हणते की गुंजा, अगं ती कामं राहू दे, कामं तर होतीलच. गुंजा विचारते की काय झालं, आणि मग मधू गुंजाच्या हातात रानमेवा देते आणि म्हणते की खास तुझ्यासाठी. अशोक म्हणतो की आमच्या संपूर्ण फॅमिलीकडून आज जे काही झालं ते जरा वाईटच झालं ना, आणि म्हणूनच हे खास तुझ्यासाठी. तर गुंजा तो रानमेवा बघून खूपच खुश झालेली असते. ती म्हणते की अहो पण हे सर्व कशासाठी? मधू म्हणते की गुंजा, तू केलेले सगळे आरोप मान्य आहेत. खरं तर आमचं चुकलंच, परंतु तुझी सुद्धा एक गोष्ट आम्हाला खटकली. हां, तू स्वतःची अवकात वगैरे असा काहीतरी शब्द वापरला ना, ते आम्हाला नाही आवडलं. अशोक म्हणतो की अगदी बरोबर. गुंजा, तू खूप गुणी मुलगी आहे. स्वतःची अशी लायकी काढून नाही घ्यायची आणि स्वतःला असं कमीसुद्धा लेखायचं नसतं. तर मधू म्हणते की तू चिंचा बोरं खाते म्हणून तू कमी, आणि शहरातली मुलं कुकी ट्रॉफीज खातात त्यामुळे ती ग्रेट, असं काहीच नसतं ग. आणि पदोपदी तू तुझे संस्कार दाखवतेस तेच जास्त मोलाचं आहे. अशोक म्हणतो की तूच तर म्हणतेस ना की सोनं नेहमी गुंजेने मोजतात म्हणून. गुंजा म्हणते की मग गुंजेचं काय मोल असतं? मोल तर फक्त सोन्याचंच असतं. मधू म्हणते की ज्याच्याशिवाय सोन्याचं मोल नाही ती स्वतः किती अनमोल असेल. आणि तुला काय वाटलं आम्हाला चिंचा बोरं आवडत नाही? थांब, तुला 1 मिनिट दाखवते. आणि मग मधू आणि अशोक दोघंही त्यातली चिंचेची गोळी उचलतात आणि खातात. तर गुंजा त्यांना चिंचेची गोळी गावाकडं कशी खातात हे शिकवत असते. मधू म्हणते की पाहिलं, म्हणून मी म्हणते की ही गुंजा लहान मुलांसारखी अगदी निर्मळ आहे. अशोक म्हणतो की म्हणून तर आपण तिला हे गिफ्ट दिलंय आणि हे सुद्धा, असं म्हणून तो चॉकलेट गुंजा पुढे करतो. गुंजा म्हणते की बापरे, एवढं मोठं चॉकलेट? नाही, नको नको. सकाळी मी ते चॉकलेट खाल्लं आणि मी बेशुद्ध पडले, आणि मी जर एवढं मोठं चॉकलेट खाल्लं तर अख्खा जीवच जायचा माझा. मधू म्हणते की अगं गुंजा, तुझी सकाळी खाल्लीस ते चॉकलेट नव्हतं तर जायफळची पूड होती. गुंजा म्हणते की हो, कविता वहिनी सकाळी बोलत होत्या, परंतु मी एवढी रडत होते की मला काही कळलंच नाही. पण मग ते जायफळ म्हणजे काय असतं? मी तुमची खूप नुकसानी केली का? मी पुरे 4 चम्मच घेतले तुमचे. मधू म्हणते की अगं काही नुकसान नाही केलंस आणि ते जास्त महागही नसतं. खरं तर तो एक मसाल्याचाच प्रकार आहे आणि तो जर जास्त खाल्ला तर मग झोप येते, आणि जायफळ पावडर जास्त खाल्ल्यामुळे तू गुंगीत होतीस. गुंजा म्हणते की आता हे सर्व मी चांगलंच ध्यानात ठेवेल आणि यासाठी थँक्यू. तर मधू म्हणते की आता उद्या सकाळी लवकर उठ, कारण उद्या सकाळी पूजा आहे आणि आपल्याला आवरावं देखील लागेल. गुंजा म्हणते की हो, हे चॉकलेट खाते आणि लगेच आवरायला सुरुवात करते. आणि मग मधू आणि अशोक तिथून निघून जातात. तर गुंजाला मिळालेलं गिफ्ट बघून गुंजा खूपच खुश होत असते. तर इकडे सकाळी सकाळी पूजेची तयारी सुरू असते. गुंजा सर्वांना मदत करत असते.
तर एका डब्याचं झाकण हे मधूला उघडत नसतं. तर मधू रेशीमला म्हणते की रेशीम, हे डब्याचं झाकण जरा उघडून देतेस का मला? रेशीम म्हणते की तू आता एवढी सुगरण आहे, जर तुझ्याने उघडत नाहीये झाकण तर माझ्याने कसं उघडणार? मधू म्हणते की रेशीम, अगं तोंड उघडलं तर कडू बोलायलाच हवं का? या वयात किती हा कडवटपणा. रेशीम म्हणते की बरं बाई, बोलते गोड गोड. आणि त्या डब्याला गोंजारत ती म्हणते की ए खुलजा सिमसिम. मधू म्हणते की अगं हे काय आहे खुलजा सिमसिम. गुंजा तिथे आलेली असते आणि गुंजा त्यांचं हे बोलणं ऐकत असते. रेशीम म्हणते की अगं दागिन्यांचा दरवाजा हा खुलजा सिमसिम बोलल्यावरच उघडतात ना, आणि तुझ्या गुंजाने तर आपल्या किचनच्या डब्यांमध्ये दागिने लपवलेत. मधू म्हणते की कालचं अजून काय तुझ्या डोक्यातून गेलेलं दिसत नाही. रेशीम म्हणते की मग मला सांग की कोण लपवतं दागिने डब्यामध्ये? काय तर म्हणे चोरांपासून वाचवण्यासाठी दागिने लपवले होते. मधू म्हणते की अगं पण परत तिच्यामुळेच भेटले ना दागिने. रेशीम म्हणते की नुसता बिंडोकपणाचा कळस येतो. मधू म्हणते की हो ना, आणि तू मोठी सुपीक डोक्याची. तुझ्या हातात जरी 52 किलोचा सोन्याचा खंजीर जरी दिला ना तरी तू काय करशील माहितीये? रेशीम म्हणते की काय करेल? तर मधू म्हणते की तू त्याने बटाटे कापशील. रेशीम म्हणते की काकू तू पण ना, पण तुला खरंच सांगते, काल तिच्यामुळे कबीर माझ्यावर पहिल्यांदा ओरडला. खरं तर जर तिने दागिने इथे आणलेच नसते तर एवढा मोठा गोंधळच झाला नसता. आणि काय तर म्हणे तुमची डोकेबाज गुंजा. गुंजाला रेशीमचं बोलणं ऐकून फारच वाईट वाटलेलं असतं. गुंजा पुन्हा माघारी जात असते तेव्हाच रेशीम गुंजाला बघते आणि म्हणते की काय ग, आमचं बोलणं तू चोरून ऐकत होतीस? गुंजा म्हणते की नाही नाही, मी तर फक्त इथून काम करून जात होते. मधू म्हणते की गुंजा इकडे, हे डब्याचं झाकण उघडते का बघ, माझ्याच्याने तर काही उघडत नाहीये. गुंजा तिथे येते, त्या डब्याला मारते आणि लगेचच झाकण उघडते. गुंजाची ट्रिक बघून रेशीम आणि मधू दोघीही हैराण होतात. रेशीम म्हणते की बापरे, उघडलं सुद्धा. मधू म्हणते की बघितलंस, डोकेबाज गुंजा. म्हणून मी नेहमी म्हणत असते की अगदी लाखात एक आहे आपली गुंजा. रेशीम म्हणते की बघा मग कळी कशी खुलली तिची आता लगेच. मधू म्हणते की अगं लहान मुलासारखी आहे ती. गुंजा टेबलवर पडलेली गुळाची ढेपी उचलते आणि म्हणते की अरे बापरे, ही गुळाची ढेपी आहे की गुळाच्या ढेपीचं पिल्लू? आणि आमच्या गावाकडं तर एवढ्या मोठ्या मोठ्या गुळाच्या ढेप्या असतात आणि त्या मी फोडते. ती रेशीमला म्हणते की द्या माझ्याकडं, मी फोडते. तर रेशीम म्हणते की राहू दे, मी करते माझी कामं. तर रेशीम गुंजाचे कपडे बघून म्हणते की अगं किती मळकट ड्रेस आहे तो, आणि किती घाणेरडा ड्रेस आहे, आणि तू आजही हाच ड्रेस घालणार आहेस का? गुंजा म्हणते की अहो रेशीमताई, माझ्याकडं नवीन कपडे नाही ना हो. रेशीम म्हणते की अरे अरे अरे, काय तो ओढणीचा अवतार. काय ग, तुला माहीत नाही आज घरामध्ये पूजा आहे, छान कपडे घालायचे, आणि काय हे घाणेरडे कपडे घालून फिरतीयस? तर गुंजाला वाईट वाटतं. गुंजा लगेचच तिथून निघून जाते. मधू रेशीमला म्हणते की काय ग रेशीम, तिच्याकडे चांगले कपडे कुठून असणार आहे? तर रेशीम म्हणते की आता ते मी कसं काय सांगू? बरं ऐक, तू तिचा लोड घेऊ नकोस, अजून रवा भाजला नाहीये, मृण्मयीचा पत्ता नाहीये, तू त्याचा लोड घे. मधू म्हणते की रेशीम, एवढं टाकून पण कोणाला बोलू नये. रेशीम म्हणते की काकू, मी तर फक्त तिला टाकून बोलते, तर तिच्या आईनेच तिला टाकलंय. मधू म्हणते की अगं रेशीम, काय बोलतेयस तू हे? रेशीम म्हणते की आणि शेवटी बाबाचा तर काय पत्ताच नाहीये. आता मला तूच सांग की मी नक्की कसं बोलू तिच्याशी? मधू म्हणते की तू अगदी धन्य आहेस. तर इकडे मधू तिच्या कपाटातून साड्या काढत असते आणि एक साडी स्वतःवर लावून म्हणत असते की गुंजाला ही साडी खूप छान दिसेल. बंगळूरला घेतली होती ही साडी, परंतु नवी कोरीच आहे आणि मी कधी नेसली पण नाही. ही साडी गुंजावर अगदी खुलून दिसेल. तर इकडे गुंजा आता तिच्या खोलीत आलेली असते आणि तिचं गाठोडं उघडून ती तिच्यासाठी ड्रेस शोधत असते. तर त्यात तिला तिची लग्नाची साडी दिसते आणि तिला तिच्या लग्नाचा दिवस आठवतो. आणि ती म्हणत असते की ही लग्नाची साडी आणि ही चुनरी, खरं तर लाल रंग म्हणजे सौभाग्याचा, पण ह्या चुनरीवर मात्र माझ्या मेलेल्या स्वप्नांचं रक्त सांडलंय. परंतु ह्या चुनरीने मला हे घर, ही माणसं आणि सायबा दिला. मी कोणतं घालू आता? ही माझ्या हळदीच्या रंगाची साडी, परंतु जर ही मी नेसले तर साहेबांना त्रास होईल. पण मग माझ्याकडे तर सगळे ड्रेस असे रंग गेलेले आणि विरलेलेच आहेत. रेशीमताई तर मला म्हटल्या की चांगले कपडे घालू नये. आता मी चांगले कपडे कुठून आणू? तेवढ्यातच मधू तिथे आलेली असते. मधूच्या आवाजाची चाहूल होताच गुंजा लगेचच तिथं गाठोडं बांधते आणि बाजूला सारते. मधू गुंजाला म्हणते की गुंजा, अगं ते गाठोडं ठेव बाजूला आणि ही साडी घे. ही साडी तुझ्यासाठी आहे, ठेव तू. गुंजा म्हणते की माझ्यासाठी? मधू म्हणते की हो, तुला साडी नेसता येते का? गुंजा म्हणते की हो, मला साडी येते नेसता. मधू म्हणते की बरं ठीक आहे, पाहुणे आता येतीलच, तू लवकरच तयार हो. गुंजा म्हणते की हो. मधू तिथून निघून गेल्यावर गुंजा लगेचच तयारीला लागते.
तर इकडे अशोक हा किचनमध्ये आलेला असतो आणि त्याचा चेहरा बघून मधू विचारते की काय हो, काय झालं? कवितासुद्धा तिथेच उभी असते. तर अशोक म्हणतो की रिटायरमेंटचा फंड अजून जमा नाही झाला आणि मला नाही वाटत की साखरपुड्यापर्यंत येईल. आणि आता जर त्यातल्या त्यात मायाताईंनी जर साखरपुडा मोठ्या हॉलमध्ये करायचं ठरवला तर झालंच. अगदी अर्धा अर्धा खर्च करायचा म्हटलं तरीही नाही परवडणार आपल्याला. कविता म्हणते की काका, तुम्ही एकदा कबीर भाऊजींशी बोलून बघा ना. अशोक म्हणतो की अगं, बोलायला काय नाही, तो तर अगदी 2 दिवसात पैसे उभे करेल, परंतु मग त्याच्याच साखरपुड्याला त्याच्याकडनंच पैसे घ्यायचे, हे काय मला बरं वाटत नाही. तर मधू म्हणते की हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. अशोक म्हणतो की मला काय वाटतं माहिती आहे का, आपण जर साखरपुडा आपल्याच घरी केला तर, म्हणजे कसं कमी खर्चात आणि चांगल्या पद्धतीने होईल ना. मधू म्हणते की हो चालेल ना. कविता म्हणते की खरंच खूप छान कल्पना ही. कविता म्हणते की काका, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण अगदी छान करूयात. तर अशोक म्हणतो की आपण तर छान करूयात ग, पण त्या मायाताईंना पटेल का? स्वतः काय रीतीभाती पाळणार नाही, परंतु आपण जर असं काही पाळलं ना तर 4 शब्द आपल्यालाच ऐकवतील. कविता म्हणते की मला काय वाटतं, आपण जर प्रेशर घेत राहिलो ना तर देणारे प्रेशर देतच राहतील. त्यामुळे आता आपण ठरवायचं की काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं ते. मधू म्हणते की कविता अगदी बरोबर बोलते आणि तुम्ही काळजी करू नका, सर्वेश्वर दादा पण येतोय ना. आपल्या घरी साखरपुडा करण्याच्या बाबतीत आपण बोलूयात त्याच्याशी. तेवढ्यातच गुंजा तिथे साडी घालून येते. गुंजाला साडीमध्ये बघून सर्वजण अगदी तिच्याकडे बघतच असतात. गुंजाने गावाकडच्या पद्धतीने साडी नेसलेली असते आणि ते बघून कविता आणि मधू तिला हसायला लागतात. तर गुंजा म्हणते की काय झालं? कविता म्हणते की अगं, तू छान दिसतीयस, पण तुला साडी नाही नेसता येत का? गुंजा म्हणते की नाही, कारण नेसायची जेव्हा वेळ यायची तेव्हा आईच मला साडी नेसवायची. मला अशीच साडी येते, आईसारखी नेसता येते. तर मधू विचारते की तुझी आई अशी साडी नेसते का? गुंजा म्हणते की हो, आमच्याकडे सगळ्या बायका अशाच साड्या नेसतात. ते मी लग्नात, असं म्हटल्यावर मधू विचारते की लग्नात? कुणाच्या लग्नात? तेव्हा गुंजा शांत राहते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर गुंजा आणि मृण्मयीने दोघींनी अगदी सेम साड्या घातलेल्या असतात आणि दोघीही एकमेकांसमोर उभ्या राहून एकमेकींकडे बघत असतात. माया म्हणते की काय ग मुली, माझ्या मुलीने जशी साडी नेसलीस तशीच अगदी सेम टू सेम तू नेसलीस. तिची बरोबरी करण्याचा विचार आहे का काय तुझा? असं म्हटल्यावर गुंजाला आता काय बोलावं ते कळत नाही आणि सगळेजण मायाकडे बघत असतात. तर मित्रांनो, असेच कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.